नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबार शहर पोलिसांची धडक कारवाई, कंजरवाड्यावर छापा, 2,59,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंजरवाडा परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत गांजा आणि अवैध दारूचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत एकूण 2,59,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी कंजरवाडा परिसरात अवैधरित्या गांजा व गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी साठवून ठेवली असल्याची गोपनीय माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कंजरवाडा परिसरात सापळा रचून कारवाई केली। या धडक कारवाईत संशयित आरोपी ईश्वर शिवधन गुमाने वय 36 राहणार कंजरवाडा नंदुरबार याच्या राहत्या घराची कायदेशीर झडती घेण्यात आली। झडती दरम्यान घरामध्ये अवैध दारू व गांजाचा साठा आढळून आला। त्यामध्ये 5 किलो सुका गांजा, 82 लिटर गावठी हातभट्टीची दारू, विविध ब्रँड्सच्या बिअरच्या बाटल्या असा एकूण 2,59,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदर यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे यांच्यासह पोलीस हवालदार जगदीश पाटील, प्रशांत पाटील, नरेंद्र चौधरी, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र धनगर, गणेश नाईक तसेच पोलीस शिपाई ललित गवळी, रुपेश पगारे, राहुल राठोड, अमित भरवाड, राजेंद्र काटके, नरेंद्र पाडवी, आनंदा मराठे आणि महिला पोलीस शिपाई निंबाबाई वाघमोडे यांनी सहभाग घेतला होता। संशयित आरोपी ईश्वर शिवधन गुमाने याच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985, NDPS ॲक्टचे कलम 8 क 2022 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहेत। नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत गांजा, अंमली पदार्थ, गावठी हातभट्टीची दारू, अवैध मद्य विक्री तसेच इतर कोणतेही बेकायदेशीर धंदे सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यास माहिती द्यावी असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे। माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे व ओळख अत्यंत गोपनीय ठेवण्यात येईल अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।